इकडे आता गाड्या वगैरे धुणं सुरू आहे. गेटला तोरण लावलंय मी, बाहेरून पण दाखवते एकदा. आणि हे सगळे तोरण माझ्या आईने बनवले. सो इथे गर्दा घालून ठेवलाय माझ्या आईने सगळ्या पानांचा, फुलांचा. आणि आता थोड्याच वेळात आम्हाला बालाजीला आणि सगळ्या देवींचं दर्शन घ्यायला जायचंय. सो आणि शांभवी खेळायला गेली आहे मंदिरामध्ये. सो मी तिला आणते, मी पहिले जेवण करून घेते, मग आम्ही रेडी होतो आणि मग जाऊया आपण देवाला. तर चला आता आम्ही रेडी होतो मस्तपैकी आणि मग आपण जाऊया देवाला. आता मी रेडी होते आणि जातो आम्ही. आता मी देवाला पटकन सोनं वाहून घेते आणि जे आपलं धान्य आलेलं होतं ते पण देवांना वाहून घेतो. आणि तुम्हा सर्वांना हॅपी दसरा आमच्याकडून आणि आमच्या फॅमिलीकडून. वाहतीये, लागू नकोस देवांना, वरून टाक. हा लवकर, पाया पडा. बघा मी रेडी झाली आणि शांभवी काल तिला कुमारिका म्हणून जो नवीन ड्रेस दिला होता माझ्या आईने तो घातलाय तिने. आणि आई पण रेडी झाली आहे, शांभवी पण रेडी आहे, मी पण, आणि बाबा पण रेडी आहे. बाबा गेले वाटतं, रेडी आहेत. आणि बाबांनी ही गाडी काढली आहे त्यांची आणि ह्या गाडी कशाची दिसतंय छान छान गेटला लावलेलं. बस शांभी गाडीवर. चला चला आम्ही आता निघतो. गुंतलेलो आहोत आणि लगेच होते, परंतु मला वाटत होतं की नाही समोर गेलेत काही, की आमच्या दोघींना वाटलं तसं. आणि मी नुसते मागे मागे बघत होतो पण आम्हाला आईबाबा दिसलेच नाही. आणि आईबाबांना वाटले की ही मागे राहिली काय, की म्हणून ते थांबत होते आमच्यासाठी. वा किती छान, वा. तसे पहिले मावशीकडे आलो होतो पण आता कळाले की शैलेश दादा थोड्या वेळाने जाणार आहे 9 वाजता पुण्याला. सो आम्ही पहिले देवाला जाऊन येतो. ओके, आलोय बालाजी मंदिरामध्ये आणि अशा सुंदर सुंदर मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. अशा सुंदर सुंदर मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत सर्वांनी. हे बघू शकता तुम्ही, असे पूर्ण रस्त्याने अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. तिकडे तर खूप मोठ्या मोठ्या होत्या, मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने. सो आम्ही आता जातोय बालाजी मंदिराकडे आणि मी खूप सारं सोनं घेतलंय वाहण्यासाठी. हे बघा शांभी आणि मी जातोय आता. पालखी निघालेली आहे. लाईट गेली, वा. माहिती आहे मला, आपण लाईन मध्ये थांबलेलो होतो. चर्चा सुंदर बालाजीचं दर्शन झालेलं आहे. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा खूप मोठी लाईन होती. शांभवीला तो टोप घालतात तो लागलाय. ठीक आहे बाळा, तुला मोठा आशीर्वाद मिळाला. तर चला आता आपण दर्शन घेऊया परत छान छान. घातला मी. डेकोरेशन केलेलं आहे मंदिराचं. चला आता आमचं दर्शन झालंय, आम्ही आता निघतो. हे बघू शकता तुम्ही रांगोळ्या किती सुंदर सुंदर काढलेल्या आहेत सगळ्यांनी. आणि हा शॉट स्पेशली शांभवीने घेतलेला आहे. सो प्लीज डोंट माइंड. हा असाच हलवत हलवत कॅमेऱ्याने शांभवीने घेतला आहे, बट स्टील तिने खूप क्यूट असा शॉट घेतलेला आहे. मला खूप आवडला पर्सनली. सो इथे रांगोळ्या बघू शकता तुम्ही, खूप मोठ्या मोठ्या आणि सुंदर. आम्ही निघतो आणि इकडे पालखी निघालेली आहे. मी एकदा पालखीची झलक दाखवते तुम्हाला.
तर आता इथे आपण घरी आल्यानंतर औक्षण करत असतो आपल्या घरच्या पुरुषांना, कारण असं म्हणण्यात आहे की देवावरनं देवाचं दर्शन, दसऱ्याच्या दिवशी देवाचं दर्शन करून आल्यानंतर पुरुषांना छान ओवाळलं पाहिजे घरी आल्यानंतर, कारण असं म्हणतात की ते युद्ध करून आलेले असतात. त्यामुळे आपण खाली भावल्या वगैरे काढतो, तांदळाची रास मांडतो आणि नंतर मग चौक घालतो तांदळाचा आणि मग तिथे आपण त्यांना औक्षण करत असतो. घरातल्या सर्व महिला त्यांना औक्षण करतात. सो